नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने 1 किलो चकलीची भाजणी बनवून त्यापासून मस्त कुरकुरीत चकल्यासुद्धा बनवतोय. भाजणी बनवताना मी तुम्हाला वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण सांगितलं आहे. ह्या भाजणीपासून बनवलेल्या चकल्या 100% कुरकुरीत होतात, संपेपर्यंत नरम पडत नाही. ह्या चकल्या पाळताना तुटत नाही, तेलात तळताना सुटत नाही किंवा अजिबात तेलकट होत नाही. मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण भाजणी बनवण्यासाठी कोणकोणते धान्य लागते ते पाहूयात. तर इथे मी 500 ग्रॅम तांदूळ घेतले आहे आणि मोठ्या वाटीने मोजले तर हे 3 वाटी तांदूळ आहे. शक्यतो सोना मसुरी, कोलम किंवा रेशनचे तांदूळ घ्या. ह्या तांदळाच्या चकल्या खूप छान होतात. त्यानंतर 250 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ही 2 वाटी डाळ आहे. 125 ग्रॅम ज्वारी घेतली आहे. वाटीने ही 1 वाटी आहे. 50 ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे आणि 50 ग्रॅम मुगाची डाळ. वाटीने मोजले तर अर्धी वाटी हे डाळ आहे. अर्ध्या वाटीला थोडी कमी आहे. हे सगळे धान्य आपल्याला धुवून सुकून घ्यायचे आहेत किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्या. यासोबतच आपल्याला साबुदाणा, पोहे, धणे आणि जिरे घ्यायचे आहे. हे आपल्याला धुवून घ्यायचे नाही आहेत. साबुदाणा आणि पोहे 25-25 ग्रॅम घेतले आहे. साबुदाणा पाववाटीपेक्षाही कमी आहे आणि पोहे पाववाटी आहे. त्यानंतर 15 ग्रॅम जिरं घेतलं आहे आणि 15 ग्रॅम धणे. छोट्या वाटीने अर्धी वाटी जिरे आहे आणि धने पाऊण वाटी आहे, कारण धने वजनाने हलके असतात. 1 किलोच्या भाजणीसाठी हे सगळं परफेक्ट प्रमाण आहे. आता सगळ्यात आधी आपण तांदूळ धुवून घेऊयात. तर हे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. दोन 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून मी चाळणीवर काढून घेतले आहे. यामुळे यातलं पाणी निघून जाईल. आता असा एखादा टॉवेल किंवा सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर हे तांदूळ घालून घ्यायचे आणि हे तांदूळ रात्रभर घरातच सुकवायला ठेवा. सकाळपर्यंत हे अगदी कोरडे होतात. त्यानंतर मी डाळ घेतली आहे. डाळ धुवून नाही घेणार आहे, ओल्या कपड्यांनी पुसून घेणार आहे. हरभऱ्याची डाळ जाड असते, त्यामुळे ती सुकायला वेळ लागते. त्यामुळे ती अशी ओल्या कपड्यांनी पुसूनच घ्यायची. डाळ अशा प्रकारे हातावर घासून घेतली की डाळ स्वच्छ होते. डाळ पुसून स्वच्छ केल्यानंतर डाळसुद्धा सुकायला ठेवायची. त्यानंतर आता मुगाची डाळसुद्धा ह्या ओल्या कपड्यानेच पुसून घेऊया. तर अशा प्रकारे आता सगळे धान्य कपड्यानेच पुसून घ्यायचे. तर हे धान्य पुसून मी असे सुकायला ठेवले आहे. रात्रभर मी असेच ठेवणार आहे, घरातच सुकतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी धान्य मी चांगले कोरडे करून घेतले आहे. त्यानंतर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. हे तांदूळ बघा व्यवस्थित सुकले आहे, कोरडे झाले आहेत. हे आता भाजून घ्यायचे. धान्य भाजण्यासाठी अशी मोठी जाड बुडाची कढई घ्या. कढई जाड असली की धान्य करपत नाही. आता चमच्याने हे एकसारखं हलवत 5-6 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्या. कढई छोटी असेल तर 2 वेळा तांदूळ थोडे थोडे भाजून घ्या. 7 ते 8 मिनटं लागतात तांदूळ भाजायला. मी एकाच वेळी पूर्ण अर्धा किलो तांदूळ भाजून घेत आहे. तांदळाचा थोडासा रंग बदलेपर्यंत तांदूळ छान भाजून घ्यायचे. तांदूळ भाजल्यानंतर एक दाणा घेऊन तो खाऊन बघायचा. कुरकुरीत वाटत असेल तर तांदूळ व्यवस्थित भाजले गेले आहे समजायचे. आता तांदूळ थंड होण्यासाठी एका सुती कपड्यावर काढून घ्या. तांदूळ असे सुती कपड्यावर टाकले की त्यातली वाफ निघून जाते आणि मग त्यामध्ये कोणतेही मॉइश्चर तयार होत नाही, तांदूळ ओलसर होत नाही. आता परत याच कढईमध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा भाजून घ्यायची. डाळसुद्धा मीडियम फ्लेमवर भाजून घ्या. हरभऱ्याची डाळ जाड असते, त्यामुळे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, पण ही अशी एकसारखी परतत राहा. बघा डाळीचा सुद्धा थोडासा रंग बदलला आहे. डाळ भाजून झाली आहे. एक दाणा खाऊन बघायचा, तो वातड लागायला नको. डाळसुद्धा आता थंड होण्यासाठी सुती कपड्यावर काढून घ्यायची. आता मुगाची आणि उडदाची डाळ भाजून घेऊयात. ह्या दोन्ही डाळ सोबतच भाजून घ्यायच्या. मुगाची आणि उडदाची डाळ लगेच भाजून होते. डाळीचा रंग बदलू द्यायचा नाही. त्यानंतर आपण 1 वाटी ज्वारी घेतली होती. ज्वारीसुद्धा भाजून घ्यायची. धान्य भाजून झाले आहेत. आता पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. साबुदाणा सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि सगळ्यात शेवटी आता जिरा आणि धणे भाजून घेऊयात. जिरं 1 मिनिट परतून घेतलं की सोबतच धणे सुद्धा भाजून घ्यायचे. धणे आणि जिरे सुद्धा भाजून झाले आहेत. याचा छान सुगंध यायला लागला आहे. हे सुद्धा थंड होण्यासाठी काढून घ्या.
तर सगळं धान्य भाजून घेतल्यानंतर यातली वाफ जाण्यासाठी मी असं वेगवेगळं काढून ठेवलं होतं. 10 मिनिटांमध्येच यातली वाफ निघून गेली आहे. सगळे धान्य थंड झाले आहेत. आता हे सगळं धान्य एका परातीमध्ये काढून एकत्र करून घ्यायचे. धान्य छान कुरकुरीत भाजले गेले आहे. अशाच प्रकारे धान्य भाजले की चकल्या छान कुरकुरीत होतात. आणि भाजणीचं प्रमाण असं परफेक्ट मोजून घेतलं की चकल्यासुद्धा चवीला खूप छान होतात. हे आता आपण सगळं एकत्र करून घेऊयात. ही भाजणी अगदी बारीक दळून आणायची. ज्या प्रकारे आपण गव्हाचं पीठ बनवतो त्याच प्रकारे ही भाजणी दळून आणायची. अगदी बारीक पीठ करायचं. भाजणी मी दळून आणली आहे. बघा अगदी बारीक पीठ केलं आहे. अजिबात रवाळ नाही. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण धान्य घेतलं होतं त्याचं बरोबर 1 किलो पीठ तयार झालं आहे. पण मी तुम्हाला अर्धा किलो पिठाच्या चकल्या बनवून दाखवते. तर त्यानुसार अर्धा किलो पीठ काढून घ्या. तर अर्धा किलो पीठ आपण मोजून घेऊया. कपाने किंवा मोठ्या वाटीने मोजलं तर हे 4 कप पीठ आहे. पीठ भिजवताना नेहमी ते वाटीने मोजून घ्या, म्हणजे मग पाणी किती घ्यायचं याचा अंदाज येतो. तर आपण 4 वाटी पीठ घेतलं होतं. त्यासाठी आता 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी 3 वाटी पाणी भरून घेतलं आहे. पाणी गरम झालं की यात 4 चमचे तीळ घालायचे. पोहे खाण्याच्या चमच्याने मी 4 चमचे तीळ घेतले आहे. 1.5 चमचा ओवा घालायचा. त्यानंतर 3 चमचे लाल तिखट. चकल्या बनवताना काश्मीरी लाल तिखट वापरू नका. काश्मीरी मिरची पावडर वापरलं तर चकल्यांचा रंग खूप लाल येतो. त्यामुळे साधंच मिरची पावडर घाला. आणि तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची पावडर घाला. थोडीशी पाव चमचा हळद घालायची. हळद जास्त घातली की भाजणीच्या चकल्या वातळ येतात, त्यामुळे हळद अगदी कमी घाला. पाव चमचा हिंग घाला. चवीनुसार 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तेल. तर आपण 4 वाटी पीठ घेतलं होतं तर 4 चमचेच तेल घालायचं. जर तुम्ही अशा प्रकारे उकळ काढून चकल्या बनवत असाल तर तेल कमीच घालायचं. जास्त तेल घातलं तर चकल्या मग तळताना खूप तेल शोषून घेते, तेलकट होतात आणि वातळसुद्धा होतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. 2-3 मिनिटांनी पाण्याला उकळी आली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा. यातली वाफ निघू द्यायची. यातल्या 1-2 वाफा निघू द्यायच्या. त्यानंतर यामध्ये पीठ घालायचं. पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं. गॅस बंदच आहे. 5 मिनिटांनी आता झाकण काढून घ्या. परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पीठ आता एका मोठ्या परातीत काढून घ्या. पीठ खूप गरम आहे त्यामुळे असा गडवा घ्या आणि गडव्यानीच असं पीठ मळून घ्यायचं. पिठाच्या जर काही गाठी झाल्या असतील तर त्यासुद्धा मळून जाणार. तर अशा प्रकारे 1-2 मिनिटं पीठ मळून घ्यायचं. आता पीठ थोडं थंड झालं आहे तर हाताला पाणी लावून हातानेच मळून घेऊया. चकलीचं पीठ थोडं घट्टच मळायचं. पीठ जर सैल झालं तर चकलीला काटे चांगले पडत नाही आणि चकली तळताना तेल खूप येते. चकल्या तेलकट होतात. आता पिठाचा थोडासा गोळा घेऊन परत असा मळून घ्यायचा, लांब करून घ्यायचा. प्रत्येक वेळी पीठ साच्यामध्ये भरताना थोडासा गोळा घेऊन मळून घ्यायचा. पीठ असं चांगलं दाबून मळून घेतल्यामुळे याला चांगला चिकटपणा येतो आणि मग चकली पाडताना ती तुटत नाही. आता हे पीठ आपण साच्यामध्ये भरून घेऊयात. तर साच्याला आधी मी व्यवस्थित तेल लावून घेतले आहे. आता पीठ साच्यामध्ये भरून घेऊयात. पीठ चांगलं दाबून दाबून साच्यामध्ये भरून घ्यायचं. आता आपण याच्या लगेच चकल्या पाडून घेऊयात. चकल्या मी ह्या ताटामध्येच पाडून घेते. चकली पाडताना साचा खूप वर उचलायचा नाही, नाहीतर चकली पाडताना तुटू शकते. आणि चकली पाडल्यानंतर चकलीचं शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं, म्हणजे मग चकली तळताना तेलामध्ये सुटत नाही. अजून एक चकली करून दाखवते. चकलीचा पहिला वेळा दिला की तो हाताने असा गोलाकार करून घ्यायचा, म्हणजे मग पूर्ण चकली छान गोलाकार होते. आणि चकलीचे वेळे अगदी असे जवळून जवळून घ्यायचे, म्हणजे मग चकली दिसायला सुंदर दिसते आणि चकली तळताना तेलात सुटत नाही. एकाच वेळी जास्त चकल्या पाडायच्या नाही. 7-8 चकल्या झाल्या की त्या लगेच तळून घ्यायच्या. एकाच वेळी जर तुम्ही सगळ्या पिठाच्या चकल्या पाडून ठेवल्या तर चकलीचा खालचा भाग काही वेळाने चपटा होतो आणि मग चकली तळल्यानंतर त्यावर काटे दिसत नाही. चकल्या आता तळून घेऊयात. त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं.
तेल आता चांगलं तापलेलं आहे, तर आता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। एका वेळी फक्त 2 ते 3 चकल्याच तळायच्या। एकाच वेळी जर तुम्ही जास्त चकल्या तळून घेतल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होते, तेल थोडं थंड होते, त्यामुळे चकली मग जास्त तेल शोषून घेते आणि चकल्या तेलकट होतात। सुरुवातीचे 1 मिनिट चकली अजिबात पलटवायची नाही, कारण चकली नरम असते आणि ती लगेच पलटवली तर तुटू शकते। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा। जर तुम्ही गॅस वाढवला तर चकली लगेच तळून येते आणि ती आतून मग कच्ची राहते। चकल्या तळताना खूप पेशन्स ठेवावं लागते। चकल्या जर तुम्ही लगेच हाय फ्लेमवर तळून घेतल्या तर मग त्या काही वेळाने वातळ होतात, कुरकुरीत होत नाही। चकल्या तळून झाल्या आहेत, काढून घेऊया। तर इथे काही चकल्या मी तळून घेतल्या आहेत। चकलीला काटे सुंदर पडले आहे। चकली आतमध्ये मस्त पोकळ झाली आहे, छान कुरकुरीत झाली आहे। तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही चकल्या बनवल्या तर चकल्या 100% कुरकुरीत होतात आणि खूप दिवसापर्यंत अशाच कुरकुरीत राहतात, नरम पडत नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।